मधील ड्रग्ज प्रकरणात पुजाऱ्यांचा सहभाग उघड झालाय। आतापर्यंत पोलिसांनी 16 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेत। काही पुजाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस देखील बजावली आहे। ज्या पुजाऱ्यांचं नाव आलंय त्यांना मंदिर बंदी करणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलाय। या इशाऱ्यानंतर पुजारी आणि मंदिर प्रशासनात वाद पेटलाय। कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यांवरील दंडेलशाहीला थांबवा असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावर केलाय। नाहक तुळजापुरातील पुजाऱ्यांची बदनामी करण्याचा हेतू कुणाचा आहे हे कळलं पाहिजे। तुळजापुरातील पुजारी हा सगळाच ड्रग्ज घेणारा आहे का? तर कुठलाही ड्रग्ज घेणारा व्यक्ती असेल तो आरोपी असणार आहे। त्याला पुजारी किंवा जात पात पक्ष भेदभाव करण्याचं कारण काय आहे? आणि मंदिराच्या बाहेर जर कुणी गुन्हा केला असेल तर त्याला कोर्ट आणि पोलीस स्टेशन हा कायदा आहे ना, त्याच्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल। देवळे कवायतनुसार मंदिर प्रवेश बंदी ही पुजाऱ्याला या ड्रग्ज बाबत करता येणार नाही। तर मंदिर संस्थान पोलिसांच्या सतत संपर्कात असून जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी सांगितले। याची पक्की माहिती आमच्याकडे सध्या नाहीये। आपण पोलीस विभागामार्फत सध्या जे चौकशी सुरू आहे ते नियमानुसार त्यांच्या सर्व ते होईल आणि ते चौकशीअंती जे कोणी दोषी सिद्ध होतील त्याची आपण माहिती घेऊन त्याच्यावर आपण ट्रस्टमध्ये पण हे मुद्दा चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल। तर तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठीच पुजाऱ्यांचं नाव घेतलं जातंय असा आरोप पुजाऱ्यांनी केलाय। सगळ्यात प्रथम पुजाऱ्यांनीच ड्रग्ज प्रकरणाचा तपास करून छडा लावण्याची मागणी केली होती, त्यामुळे विनाकारण पुजाऱ्यांना गोवलं जातंय। पुजाऱ्यांची ही बदनामी सहन करणार नाही असा इशारा पुजाऱ्यांनी दिलाय। संबंधित पुजाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। पाहूयात। हे जे चाललेलं आहे की एकंदर जे प्रकरण आहे त्याला एक वेगळं वळण देण्याचा हा प्रकार चालू आहे। राजकीय दृष्ट्या वेगळं वळण देण्याचं बिलकुल वेगळं वळण। कारण का जे मूळ आरोपी आहेत त्यांना सोडून वास्तविक पाहता पुजाऱ्यांनीच हे प्रकरण पूर्ण मुळापासून सुरुवात जी केलेली आहे। तुळजापुरातील पुजारी इतर पक्षाचे जे कार्यकर्ते लोक वगैरे जे आहेत की जे ड्रग्जच्या विरोधात आहेत या सर्वांनी हे प्रकरण सुरुवात केलेलं आहे। परंतु आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की यांनाच त्याच्यामध्ये वळवलं जात आहे पुजारी म्हणून। पोलीस प्रशासन असेल मंदिर प्रशासनाला एवढंच विनंती आहे की तुळजापूरमध्ये जवळजवळ 4 ते 5 हजार पुजारी वर्ग आहे। 4 जणांची नावे आले म्हणजे संपूर्ण तुळजापूरची नावे किंवा समाजाचं नाव येणं हे चुकीचं आहे। जेणेकरून भाविकांमध्ये असेल नागरिकांमध्ये असेल आणि सर्व महाराष्ट्रभर या तुळजापूरची बदनामीचं एक अध्याय आला आहे की काय असं वाटतंय। कारण की हे राजकीयदृष्ट्या विषयांतर करण्याचा प्रयत्न आणि षडयंत्र या ठिकाणी दिसून येत आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज लोकमत, तुळजापूर। बातमी येते।